माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गृहनिर्माणाच्या विविध योजना आपण चालवतो, रमाईसारखी योजना आपण चालवतो, पण आता आम्ही हा निर्णय केलेला आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आमचे अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीचे जेवढे नोंदित कुटुंब आहेत त्या सगळ्या कुटुंबांना या वर्षीच आम्ही घर देणार आहोत. कुठलीच वेटिंग लिस्ट आता आम्ही ठेवणार नाही आणि ज्यांची नावं आलेली नाहीत त्यांची नोंद आता सुरू केली आहे. पुढच्या 1 महिन्यात त्यांची नोंद घेऊन पुढच्या वर्षीपासून त्यांचा नंबर आम्ही लावणार आहोत. पण एकही अनुसूचित जातीचा, अनुसूचित जमातीचा व्यक्ती हा बेघर राहू नये अशा प्रकारची योजना आणि रचना आपण केली आहे. आणि मी खरं तर देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे याकरता आभार मानतो की त्यांनी या वर्षी 30 लाख घरं आपल्याला दिलेली आहेत. त्यामुळे कोणीच आपल्यापैकी या ठिकाणी वंचित राहणार नाही.